आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताचे दुहेरी स्वरूप म्हणजेच तो पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव होता हे पाहावयास मिळते. यहुदी केवळ त्याची मानवता पाहून त्याचे देवत्व ओळखायला आणि स्वीकारायला अयशस्वी झाले. म्हणूनच ते येशू ख्रिस्तासोबत वाद घालतात आणि त्याला मारायला दगड उचलतात. आपल्या जीवनात सुद्धा असंच घडतं. जेव्हा आपले इतरांशी मतभेद असतात तेव्हा आपण त्यांच्या सोबत वाद घालतो, शाब्दिक शिवीगाळी करतो, भांडण करतो आणि रागाच्या भरात दुखवणारे शब्द आपण बोलत असतो. परंतु या शब्दांचा किती खोलवर आणि कायमस्वरूपी नकारात्मक परिणाम होईल याची आपल्याला जाणीव नसते. म्हणूनच घाईघाईने बोलून पश्चाताप करण्याऐवजी आपण विचार करून बोलणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. देवाचे वचन हे जीवन देणारे वचन आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो देवाचे वचन पाळतो तो कधीही मरणार नाही. माझे शब्द कसे आहेत? इतरांना प्रेम देणारे की इतरांमध्ये द्वेष निर्माण करणारे? इतरांना धैर्य आणि आत्मविश्वास देणारे की इतरांमध्ये भीती आणि न्यूनगंड निर्माण करणारे? इतरांचे जीवन घडवणारे की इतरांचे जीवन उद्ध्वस्त करणारे? आपण देवाचे वचन समजून घेऊया, ते आत्मसात करून त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करूया. कारण जो देवाच्या वचनाप्रमाणे वागतो त्याला आध्यात्मिक नवजीवन प्राप्त होते.